नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 35 साइजचं कटोरी ब्लाउज पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर इथे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सोपी पद्धत मी इथे सांगितलेली आहे. तर ही ऑड साइज आहे. तर इथे मी पूर्ण अंगावरती मापे घेतलेली आहेत. बघू शकता पूर्ण उंची 13.5 इंच आहे. छाती आहे 35 इंच. त्याचा चौथा भाग येतो 9.25 इंच. शोल्डर घेणार आहोत आपण पूर्ण आहे. शोल्डर त्यांचं 14.5 इंच. मागचा गळा आहे 9 इंच. पुढचा 7 इंच. कमर घेर आहे 32 इंच. बाही उंची आहे 6.5 इंच. दंडघेर आहे 11.5 इंच. त्याचा चौथा भाग येतो 5.25 इंच आणि कटोरीचा पॉइंट आहे तो 5.8 इंच आहे. तर या डिटेलमध्ये आता याचा आपण पेपर कटिंग करूया. तर पूर्ण उंची 13.5 इंच आहे. तर त्याच्यात 1 इंच प्लस करून आपण 14.5 इंचावरती पेपर कट करून घेऊया. ठीक आहे. तर इथे डबल फोल्डमध्ये पेपर घेतलेला आहे. आपले दोन्ही पण पार्ट आहेत, पुढचा आणि पाठीमागचा भाग आपण सोबतच कटिंग करून घेणार आहोत. तर इथे 13.5 इंच पूर्ण उंची आहे. तर इथे 14.5 इंच 1 इंच प्लस करून मी मार्किंग करून घेतलं. 14.5 इंचावरती या पद्धतीने उंचीचं मार्किंग करून घेतलं आणि आता त्याची सरळ रेषा आखून घेऊया. तर खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. खूप छोट्या-छोट्या गोष्टी मी पुढे सांगितलेल्या आहेत मैत्रिणींनो आणि बाहीचं पण कटिंग सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे बघा पाठीमागचा गळा आहे तो आपला 9 इंचाचा आहे. म्हणजे डीप नेक आहे त्याच्यामुळे त्याच्या अनुसार आपण शोल्डर घेणार आहोत इथे 5.5 इंच. जर तुम्हाला गळ्याच्या अनुसार शोल्डर आणि मुंड्याचं माप कसं टाकायचं हा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याचा चार्ट ऑलरेडी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे. लॉंग व्हिडिओमध्ये तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर ते बघा 5.5 इंच शोल्डर घेतलं आणि ते मुंड्याचं मार्किंग मी 5.6 इंचावरती घेतलेलं आहे. तर इथे बघा छातीचं मार्किंग टाकूया. तर छातीचा चौथा भाग इथे घ्यायचा आहे 9.5 इंच आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे. इथे बघू शकता 35 छातीचा चौथा भाग आपला आलेला आहे 9.5 इंच. तर ऑड साइज आहे बघू शकता. ज्यांची कोणाची ऑड साइज असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे. आणि इथे बघा त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. ओके. तर इथे बघा कमर आहे 32 इंच. त्याचा चौथा भाग येतो 8 इंच. त्याच्या पुढे 1 इंच पाठीच्या टक्ससाठी आपण घेणार आहोत आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. तर या पद्धतीने तुम्ही कमरेचं मार्किंग करायचं आहे. आता ही शिलाई मार्जिनची रेषा आहे ती आपण आखून घेऊया. तर इथे बघा मुंड्याच्या इथे अर्धा इंचावरती आपल्याला एक मार्किंग करायचं आहे आणि आता अशी तिरकी रेषा आहे ती आपल्याला आखून घ्यायची आहे. तर याने काय होतं, बऱ्याच मैत्रिणींनी मला प्रश्न विचारलेले आहेत की तुम्ही ती अर्धा इंच का घेतात? तर आपण शोल्डर आणि मुंडा खूप लहान घेतलेला आहे त्याच्यामुळे आपला पाठीचा भाग आहे तो खेचू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला हे अर्धा इंच वाढवायचं आहे कोपऱ्यातून. तर इथे बघा इथे मी कोपऱ्यातून मुंड्याचा शेप देण्यासाठी 1 इंचावर मार्किंग केलं आणि आता फिटिंगच्या लाईन पर्यंत हा मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. सुंदर असा बघू शकता खूप परफेक्ट आकार आलेला आहे आणि आता पाठीच्या आकारापासून खाली अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं आणि असा हा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो आतल्या रेषेवरती आपल्याला देऊन घ्यायचा आहे. बघा अगदी सोपी पद्धत आहे. अगदी सहज जमणार आहे तुम्हाला मुंड्याचा पण शेप द्यायला. तिथे मी तुम्हाला जवळून दाखवते बघा एकदम परफेक्ट शेप आलेला आहे. तर इथे बघा आता शोल्डर जेवढं तुम्हाला ठेवायचं आहे तेवढं ठेवू शकता किंवा असं 2.5 इंचावरती तुम्ही मार्किंग करायचं आहे गळ्याचं. तर इथे मी 2.5 इंचावरती गळ्याचं मार्किंग केलं आणि इथे बघा आता आपला जेवढा तुमचा गळा असेल त्याचं मार्किंग करायचं आहे. तर इथे पुढचा गळा आहे 7 इंच. तर असा कोपऱ्यातून आपला गळा घ्यायचा आहे तिरकस. इथे एक मार्किंग केलं किंवा मग सरळ घेतला तर हा 6.5 इंचावरती येणार आहे बघा. आणि ते खालच्या साईडला इथे 2.25 इंचावरती मी गळा रुंदी वाढवून घेतलेली आहे. आता याचा बॉक्स आपण आखून घेऊया. इथे सिंपल गोल गळा आता आपण असा गोलाकार वस्तूच्या सहाय्याने देऊन घ्यायचा आहे. ते गोल गळ्याचा शेप पण बघू शकता एकदम प्रॉपर आलेला आहे. तर इथे बघा आता आपण योकपट्टीसाठी मार्किंग करून घेऊया. तर इथे या साईडला मी 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे शिलाई मार्जिनच्या इकडे आणि इकडे पण 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि 3.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. इथे बघा 2.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि त्याच्यावरती 1 इंच आपण योकपट्टीचा शेप देण्यासाठी मार्किंग करतो. तर सर्वात अगोदर 2.5 इंचाची रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे.
तर इथे 1 इंच आपला योगपट्टीचा शेप देण्यासाठी आपण घेत असतो बघू शकता गळ्याच्या साईडने. तर इथे आपल्याला छातीचा 10वा भाग टाकायचा आहे. तर तो येतो 3.5 इंच. तिथे बघा 3.5 इंच आपला छातीचा 10वा भाग आलेला आहे आणि तिथपर्यंत असा योगपट्टीचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर आता या योगपट्टीच्या ह्याच्यावरती आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. तर कटोरीचं माप टाकण्यासाठी जेवढी तुमची छाती आहे त्याचा 6वा भाग घ्यायचा असतो. तर तो आलेला आहे 5.8 इंच. तर या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं कटोरीच्या पॉइंटचं. इथे बघा मुंड्यातून इथे पुढचा भाग आहे तिथून आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे कटोरीचा शेप देण्यासाठी बघा. पुढच्या मुंड्यापासून 2.5 इंचावरती एक मार्किंग केलं. आणि इकडे गळ्याच्या इथून तुम्ही 5.5 इंचावरती मार्किंग करू शकता किंवा मग असं कोपऱ्यात वरून 1 इंचावरती मार्किंग करायचं. आता कटोरीचा शेप देण्यासाठी अशी सरळ रेषा अगोदर आखून घ्यायची आणि जो 2.5 इंचाचं मार्किंग केलेलं होतं तिथून अशी तिरकी एक रेषा मारून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने. म्हणजे ज्याला कटोरीचा शेप देता येत नाही त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची टिप्स आहे. आणि ते कोपऱ्यातून फक्त असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा. म्हणजे एकदम परफेक्ट आपला कटोरीचा शेप आहे तो येतो. तर इथे बघा एकदम सुंदर आपला कटोरीचा शेप आलेला आहे. तसेच मुंड्याचा शेप पण बघू शकता एकदम प्रॉपर आलेला आहे. म्हणजे तुमच्या ब्लाउजला कुठेही घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाहीत. ठीक आहे. तर इथे 35 साईजचं आपलं कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग आहे ते फ्रंट पार्टचं झालेलं आहे. तर हे आता आपण कट करून घेऊया. तर इथे योगपट्टीमध्ये अर्धा इंच फक्त वाढवायचं आहे आपल्याला. मी योगपट्टी तुम्हाला पुढे वाढवून दाखवणार आहे. तर इथे बघा व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे मुंड्याच्या साईडने. अगोदर दोन्ही पेपर पकडून पाठीमागचा मुंडा आहे तो कट करून घेऊया. आता याच्यातून आपण बॅक पार्ट आहे तो साईडला काढायचा आहे. तर त्या अगोदर बघा जर तुमचा शोल्डर उतरत असेल तर तुम्हाला गळ्याच्या साईडने या पद्धतीने अर्धा इंचावरती शोल्डर उतार देऊन घ्यायचा आहे. तर ही एक महत्त्वाची टिप्स आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा आता आपण बॅक पार्ट साईडला काढून देऊया. या पद्धतीने आपला बॅक पार्ट येणार आहे. तर अगोदर फ्रंट पार्टचं आपण सर्व व्यवस्थित कटिंग करून घेऊया. तर इथे योगपट्टीचं कटिंग मी करून घेतलं. नंतर मग कटोरीचा शेप आहे तो प्रॉपर कट करायचा आहे. तर व्यवस्थित गळ्याचा शेप पण कट करून घेऊया. हा पाठीचा मुंडा आहे तो याच्यातून फ्रंट पार्ट मधून व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपले फ्रंट पार्टचे 3 पार्ट झालेले आहेत बघू शकता. तर याच्यामध्ये आपल्याला योगपट्टीला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि कटोरी आहे ती बेसिक कटोरी आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची असते. साइड पार्ट मध्ये आपल्याला कोणताच बदल करायचा नाहीये. तर सर्वात अगोदर आपण बॅक पार्टचं कटिंग बघूया इथे. तर इथे आपण गळा रुंदी किती घेतलेली होती 2.5 इंचावरती. हे पाठीमागचा गळा आहे 9 इंच तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करून मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आणि ते खालच्या साईडला 3 इंच, पावणे 3 इंचावरती तुम्ही गळा रुंदी वाढवून घेऊ शकता. त्याचा बॉक्स आहे तो मी ते आखून घेते. तिथे गोलाकार वस्तूच्या साहाय्याने मी गोल गळ्याचा शेप आहे तो देऊन घेते. खूप सुंदर असा आपला गळ्याचा शेप पण देऊन झालेला आहे. आता टक्ससाठी शोल्डरच्या मधोमध टेप ठेवायचा आणि खाली एक मार्किंग करून घ्यायचं. आणि ते गळ्याच्या अनुसार हा टक्स आहे तो द्यायचा आहे. जास्त पण वरती घ्यायचा नाही. अर्धा इंचाचा हा टक्स येतो पाठीचा. त्या टक्स पासून वरती अर्धा इंचावरती आपल्याला शिलाई मार्जिनच्या इकडे अशी क्रॉस लाईन आखायची आहे. याने आपल्या पाठीचं फिटिंग खूप सुंदर बसतं मैत्रिणींनो. ठीक आहे. तर इथे मी कटिंग करून घेतलं. तर अशा पद्धतीने आपला हा फ्रंट पार्ट एकदम प्रॉपर येणार आहे बघू शकता. तर इथे थोडंसं वरती येत आहे तर हा शेप आहे तो मी कट करून घेतला. थोडंसं पाव इंच कट करून घ्यायचं म्हणजे काकेतलं फिटिंग पण एकदम सुंदर बसतं. तर इथे गळ्याचा शेप आहे तो मी व्यवस्थित कटिंग करून घेते.
पद्धतीने आपला प्रॉपर बॅक पार्ट आहे तो कट करून झालेला आहे, एकदम परफेक्ट. इथे गळ्याचा शेप आहे तो मी व्यवस्थित ट्रिम करून घेतला, बघू शकता या पद्धतीने. तर बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे आणि या पद्धतीने आपला त्याच्यावरती फ्रंट पार्ट व्यवस्थित चेक करून बघायचं कुठे कमी जास्त होत नाही ना मुंड्याच्या इथे. तर अशा पद्धतीने योकपट्टी येणार आहे आणि हा आपला बेसिक कटोरी आहे ही आपली. ते आता आपण वाढवून घेऊया. तर ती कशी वाढवायची मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगते. तर सर्वात अगोदर काय करायचं, अर्धा इंच आपल्याला ही कटोरी कमी करायची असते. तर त्याला अशी कटोरी मधोमध फोल्ड करायची आणि या साईडला अर्धा इंच असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा. तर हा आकार आहे तो आपण व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. याने काय होतं, आपली कटोरी आहे ती एकदम सुंदर बसते घातल्यानंतर. तर ही एक टिप्स लक्षात ठेवायची आहे. तर आता ही कटोरी आपण 1.25 इंचाने वाढवणार आहोत, म्हणून आपण अगोदर 1.25 इंचाचे असं मार्किंग करून घ्यायचं या पद्धतीने, बघू शकता. आणि त्याची सरळ रेषा आहे ती आखून घ्यायची. आता या रेषेच्या पुढे आपल्याला ही बेसिक कटोरी जशी आहे तशी ठेवायची आणि ती आखून घ्यायची आहे जशी आहे तशी, बघा. या पद्धतीने जशी आहे तशी मी कटोरी आखून घेतली. तर आता बघा, या साईडला आपल्याला 1.25 इंच कटोरी वाढवलेली आहे, तर या साईडला पण 1.25 इंचानेच वाढवायची आहे. आणि इकडे ऑलरेडी 1.25 इंच आपण वाढवलेला आहे. तर इथे बघा किती येत आहे, 4.25 इंच येत आहे. तर इकडे पण 4.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. तर इथे गळ्याच्या इथं 1/2 इंच वाढवायचं आणि नंतर मग मार्किंग करायचं 4.25 इंचावरती आणि तिथून असं जोडून घ्यायचं आहे आपल्याला. शेप आहे तो बघू शकता या पद्धतीने. आणि इथे आपलं गळ्याच्या इथून असं तिथपर्यंत 1.25 इंचाच्या पॉईंटपर्यंत जोडून घ्यायचं आणि ते वरच्या साईडला अर्धा इंच वाढवायची आहे आपल्याला कटोरी. आणि इथे खाली जो 1.25 इंचाचं मार्किंग केलेलं होतं त्याच्यामध्ये हा आकार आहे तो सिंपल देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे बघा, इथून इथपर्यंत याचा मध्य करायचा आपल्याला, या टोकापासून इथपर्यंत असा टेप फोल्ड करायचा आणि मध्ये मार्किंग करून घ्यायचं. आणि आता इथे खाली 1.5 इंचाने आपल्याला कटोरी वाढवायची आहे खालच्या साईडने, म्हणजे आपली कटोरी बिलकुल चपटी होणार नाही. आता हे तिन्ही पॉईंट जोडून घेऊया आपण या पद्धतीने. तर कटोरी चपटी होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, या रेषेचा मध्य करायचा आणि 1/2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आणि असं बरोबर गोलाकार शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. 1.5 इंचाच्या मार्किंगपाशी आपल्याला बिलकुल वाढवायचं नाही आहे, तिथून जसं आहे तसं घ्यायचं आणि असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा, म्हणजे कटोरी आपली बिलकुल चपटी होत नाही, एकदम परफेक्ट बसते. तर इथे बघा 1.5 इंचावरती हा टक्स आहे तो देऊन घ्यायचा आहे तुम्ही, आडवा टक्स, आणि उभा टक्स 3 इंचावरती द्यायचा आहे. अगोदर मी 1.25 इंचाचा टक्स दिलेला होता, पण कटोरी थोडीशी मोठी होत होती आणि ती चेक कशी करायची मी तुम्हाला पुढे दाखवते स्टेप बाय स्टेप. तर इथे आपली बेसिक कटोरी इथे वाढवून झालेली आहे आणि ते कटोरीचा गोलाकार शेप बघू शकता, या पद्धतीने कट करून घ्यायचा. आणि आता टक्स कसा द्यायचा असतो आणि टक्स दिल्यानंतर कटोरी आपली बरोबर 5.8 इंचाची आलेली आहे का नाही हे कशी चेक करायची मी तुम्हाला पुढे स्टेप बाय स्टेप दाखवते. तर इथे बघा, ही बेसिक कटोरी आपली वाढवून झालेली आहे अगदी प्रॉपर. तर अशी मधोमध कटोरी फोल्ड करायची आहे आणि अगोदर 1.25 इंचावरती मी कटोरी फोल्ड करून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं, कटोरी मोठी होते तर ती ॲडजस्ट कशी करायची ते तुम्हाला इथे टिप्स सांगते. तर ते बघा, 1.25 इंचावरती कटोरीचा टक्स आहे तो फोल्ड केल्यानंतर आपण मार्जिन सोडून आता चेक करून घेऊयात आपली कटोरी बरोबर आलेली आहे की नाही. तर इथे बघा, गळ्याच्या साईडने 1/2 इंचावरती मार्किंग करायचं आणि इकडे अर्धा इंचावरती मार्किंग करायचं. तर बघा, आपली इथे 6.5 इंचाची कटोरी आहे ती तयार होत आहे. तर आपण काय करायचं आहे, हा टक्स आहे तो थोडासा वाढवून घेऊया, म्हणजे आपली कटोरी आहे ती 5.8 इंचाची तयार होईल. ठीक आहे. तर इथे बघा, मी 1.5 इंचावरती आता टक्स फोल्ड केला आणि आता बरोबर कटोरी आपण चेक करून बघूया. तर इथे बघा, परफेक्ट आपली कटोरी आलेली आहे 5.8 इंचाची. तर या पद्धतीने तुम्हाला कटोरीचा टक्स ॲडजस्ट करून आपली कटोरी व्यवस्थित करून घ्यायची आहे. तर इथे टक्स पण बघू शकता खूप सुंदर आलेला आहे आपला.
तर इथे मी लिहून घेतलं 1.5 इंचाचा आडवा टक्स आणि उभा टक्स 3 इंचाचा दिलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. तर इथे बघा 5.8 इंचाची आपली परफेक्ट इथे बेसिक कटोरी मी तुम्हाला वाढवून दाखवलेली आहे. आणि ही कटोरी साईड पार्टला जोडल्यानंतर खालच्या साईडने अशी अर्धा इंचाची एक्स्ट्राची आली म्हणजे आपली कटोरी आहे ती एकदम परफेक्ट वाढून झालेली आहे असं समजायचं. तर बघा साईड पार्टवरती मी मार्जिन सोडून ठेवलं तर कटोरी आपली एकदम परफेक्ट बसत आहे, कुठेही कमी पडत नाही. तरी ते आता योगपट्टी आपण अर्धा इंचाने खालच्या साईडने वाढवून घेऊया. शिलाई मार्जिन आपलं घ्यायचं राहिलेलं होतं, मी आधी सांगितलं होतं तुम्हाला. तर या पद्धतीने वरच्या साईडने कटोरीचा शेप आहे तो जसा आहे तसा आखून घ्यायचा. तर इथे बघा योगपट्टीचा शेप आहे तो आता इथे मी कट करून घेते. या पद्धतीने आपली योगपट्टी पण वाढवून झालेली आहे, तसेच कटोरी पण बघू शकता एकदम प्रॉपर वाढवून झालेली आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाउज कटिंगची माझी. नक्की या पद्धतीने ब्लाउज ट्राय करा मैत्रिणींनो. या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट एकदम प्रॉपर कट करून मी तुम्हाला दाखवलेला आहे. आता याच्यामध्ये कोणताच बदल तुम्हाला करायचा नाही, जसा आहे तसे सर्व पार्ट ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायचं आहे अस्तरवरती. ठीक आहे. आता बाहीचं कटिंग कसं करायचं याची पण अगदी सोपी पद्धत आहे, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते. तर इथे डबल फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे. आता बाहीची मापे अगोदर लिहून घेऊया. तर बाहीची उंची आहे 6.5 इंच, दंडघेर आहे 11.5 इंच, तर त्याचा चौथा भाग येतो 5.25 इंच आणि छाती आहे आपली 35 इंच. तर या मापावरती आता मी डिटेल तुम्हाला बाहीचं कटिंग कसं करायचं हे स्टेप बाय स्टेप सांगते. तर इथे बघा या पद्धतीने मी पेपर घेतलेला आहे. ओपन बाजू पुढच्या साईडला आहे आणि बंद बाजू माझ्या साईडला आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला ही अस्तरची बाही आहे त्याच्यामुळे शिलाई मार्जिन किती घ्यायचं हे तुम्हाला दाखवते. तर अस्तरची बाही असेल तर आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे आणि बिना अस्तरची बाही असेल तर 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर आपली बाहीची उंची आहे 6.5 इंच, तर 1 इंच वाढवून मी 7.5 इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेतलं. उंचीची रेषा आहे ती आखून घेऊया. आता सर्वात महत्त्वाचं बाहीची रुंदी किती घ्यायची हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो मैत्रिणींचा. तर बघा जेवढी तुमची छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर 35 छातीचा चौथा भागाला 8.25 इंच या पद्धतीने रुंदीचं मार्किंग करून घेतलं मी 8.25 इंचावरती. त्याचा बॉक्स आहे तो आखून घेतला. तर इथे बघा जेवढं तुम्ही रुंदी घेतलेली होती 8.25 इंच त्याच्यात अर्धा इंच वाढवलं तर किती आलं? 9.25 इंच आलेला आहे. तर रुंदीसाठी तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा आहे. जेवढी बाहीची घडी घेतलेली आहे त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आणि जेवढं काही येईल असं तिरका टेप ठेवून तिथे मार्किंग करून घ्यायचं. तर इथे मी 9.25 इंचावरती मार्किंग केलं तर बघा वरून खाली आपल्याला तिथे 3.25 इंचावरती ऑटोमॅटिक कॅप हाईट आहे ती मिळालेली आहे. तर आता त्याच्या पुढे आपल्याला तुम्ही जेवढं 1.5 इंच 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे त्याचं मार्किंग करायचं आणि असा तिरका मुंडा मोजून बघायचा आहे तुमचा किती असेल तो 7.5 इंच 8 इंच किंवा या पद्धतीने तुम्ही मोजू शकता. तर इथे 8 इंच परफेक्ट येत आहे. तर इथे बघा बंद बाजूकडून 1 इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आणि 2 इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग केलं. अगोदर 2 इंचाचा पॉईंट आणि इथला 1.5 इंचाचा पॉईंट जोडत आपण पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर इथे बघा 1.5 इंचाच्या मार्किंग पासून वरती 2.5 इंचावरती ते सर्व साईजसाठी आपण मार्किंग करतो आणि त्या मार्किंग पासून 1 इंचावरती खाली आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही मुंड्यातलं अंतर आहे ते 1 इंचाचं यायला हवं. तर हा 1 इंचाचा पॉईंट इथला 1 इंचाचा पॉईंट आणि 1.5 इंचाचा पॉईंट जोडत मी पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतलेला आहे बघा. तर अगदी सोपी पद्धत आहे मुंड्याचा शेप द्यायची. जर याच्यामध्ये तुम्हाला बाही कटिंग समजलं नसेल तर बाहीचे भरपूर डिटेल व्हिडिओ टाकलेले आहेत. तिथे जाऊन नक्की बघत चला. बाहीचे व्हिडिओ पण खूप माझे व्हायरल झालेले आहेत मैत्रिणींनो, नक्की बघत चला. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर फिटिंग बसते याचं घातल्यानंतर. तर इथे बघा दंडघेर 11.5 इंच आहे त्याचा चौथा भाग 5.25 इंच आला आणि त्याच्या पुढे 2 इंच तुम्ही शिलाई मार्जिन तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे तेवढं घेऊ शकता. तर इथे शिलाई मार्जिनची रेषा मी आखून घेतली. तर बघा अशा पद्धतीने आपली 6.5 इंचाची परफेक्ट अस्तरची बाही आहे मी तुम्हाला कट करून दाखवलेली आहे.
त्याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारत चला. तर ते अगोदर पाठीमागचा मुंड्याचा शेप मी कट करून घेतला आणि नंतर आता बाही सरळ करायची आहे आणि मग आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथे बघा बाहीचा शेप द्यायची पण अगदी सोपी पद्धत आहे. अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना पण सहज जमणार आहे. तर या पद्धतीने आपली बाही आहे ती परफेक्ट कट करून झालेली आहे. आता ही बाही मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे पुढे. बाही आपली कटिंग केलेली कुठे कमी तर पडत नाहीये ना. तर इथे बघा पाठीचा मुंडा आहे तो मी तुम्हाला डार्क करून दाखवला म्हणजे तुमच्या बाहीचा शेप आहे तो प्रॉपर लक्षात येईल. तर अगदी सुंदर आपली बाही आहे ती इथे मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे आणि बाहीचा शेप बघा प्रॉपर आल्यामुळे तुमच्या बाहीला कुठेच घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाही. आता ही बाही आपल्याला चेक करायची आहे. तर ही बॅक पार्ट आपण घेतलेला आहे. तिथे शोल्डरच्या इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आणि इथे बॅक साईड आपण बाहीची मोजून बघूया. पाव इंचाचं अर्धा इंचाचं मार्जिन सोडून. तर इथे बघा एकदम परफेक्ट बाही बसलेली आहे. कुठेच कमी पडलेली नाही. तर बऱ्याच मैत्रिणी म्हणतात तुम्ही फ्रंट साईडची पण बाही चेक करून दाखवत चला. तर तिथे फ्रंट साईडची पण बाही मी तुम्हाला चेक करून दाखवते. तिथे मध्यातून बरोबर शोल्डरच्या इथे अंतर सोडलेलं आहे मी अर्धा इंचाचं आणि असं गोल गोल फिरवत आपण ज्या पद्धतीने ब्लाऊजला बाही जोडतो त्या पद्धतीने जोडून बघायची. तर इथे पण एकदम परफेक्ट बाही बसलेली आहे. कुठेच बाही कमी पडत नाही मैत्रिणींनो. तर अगदी सोपी पद्धत आहे बाही कटिंगची पण. तर एका ताईच्या कमेंटवरती मी तुम्हाला आज 35 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि सर्व टिप्स आणि ट्रिक्ससहित सांगितलेलं आहे. आता हे सर्व पार्ट जसे आहेत तसे तुम्हाला ठेवून अस्तरवरती याचं कटिंग करायचं आहे. इथे कोणतंही शिलाई मार्जिन घ्यायचं नाही. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं आहे ते पण कमेंटमध्ये सांगत चला. जेणेकरून मी तुमच्या कमेंटवरती डेली व्हिडिओ बनवत असते मैत्रिणींनो. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.